जय शिवराय शेतकरी मित्रांनो, पी.एम. किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता 21वा हप्ता हा कधी येणार, त्यासोबतच आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील येणार आहे का या संबंधित, कारण दुष्काळ परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। त्यामुळे आता पी.एम. किसान सन्मान निधी संदर्भामध्ये काय अपडेट आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आता बिहारमध्ये निवडणुका सुरू आहे, तर त्यामध्ये आता 14 नोव्हेंबरपर्यंत निवडणुका आहे। त्यानंतर आता पी.एम. किसान सन्मान निधीच्या योजनेसंदर्भामध्ये जे काय लाभार्थी आहे याची पडताळणी देखील सुरू झालेली आहे। तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या एका घरी डबल लाभ घेतलेला आहे, या संदर्भात देखील आता शासनाकडून लाभार्थ्यांना फक्त एका घरी एकच लाभार्थी अशी सुद्धा त्यांच्याकडून आता व्यवस्था सुरू झालेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांना पैसे डबल द्यायचे नाही असा आता संदर्भ ह्या सरकारचा सुरू झालेला आहे। म्हणजे शेतकऱ्याच्या घरी 2 रुपये गेले नाही पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, आता पी.एम. किसान सन्मान निधीचा हप्ता पुढील हप्ता येण्यासाठी आता बिहारमध्ये विधानसभा निवडणुका सुरू झाल्या आहे। त्यामध्ये आचारसंहिता निवडणुका झाल्यानंतर 14 तारखेनंतर म्हणजे नोव्हेंबरच्या ह्या अर्धा महिना संपल्यानंतर 15-16च्या तारखेदरम्यान जी काय आता यादी आहे आपली, त्रुटी असो किंवा जे काय पडताळणी यादी आहे ते समोर आल्यानंतर, त्याची स्पष्टता आल्यानंतर या नोव्हेंबरच्या अखेरीस पी.एम. किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता 21वा शेतकऱ्यांच्या खात्यावर येऊ शकतो। पण या संदर्भात अद्यापपर्यंत शासकीय अधिकृत कोणतेही जी.आर. शासन निर्णय काढण्यात आलेले नाही। आणि याचा पी.एम. किसान सन्मान निधीचा हप्ता हा वाटप करताना नेहमी मोठा कार्यक्रम घेऊन त्यामध्ये तो वितरण केला जातो। तर त्यामुळे आता पी.एम. किसान सन्मान निधीची अधिकृत नोटीस आल्यानंतर त्यामध्ये या नोव्हेंबरच्या अखेरीस येणे हे अनिवार्य असं बोलले जात आहे। म्हणजे निवडणुका पार केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पी.एम. किसानचा हप्ता हा येऊ शकतो। आणि ते यादी पडताळणी केल्यानंतर यादीमधून काही लाभार्थी कट होईल, जे पात्र असेल ते राहणार आहे, जे अपात्र असेल त्यांना काढून देईल। आणि पडताळणी यादीनंतर समोर आल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पी.एम. किसान सन्मान निधीचा 2000 रुपयाचा पुढील हप्ता हा येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती पी.एम. किसान सन्मान निधी संदर्भातील अपडेट।